ऑल राईट, वेलकम बॅक टू अवर चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. काय भारी मोमेंट होता म्हणून मी ब्लॉग स्टार्ट करून दिला. वहिनी सांगतील काय. रेडी रेडी. तिला पण खूप जास्त आवड याची वाटतं. ती स्वतःहून हे करते, रिस्पॉन्स देते आणि ती सांगते की यस. असे कपडे घालू देत नाही ती रेग्युलर. आता तो कॉस्ट्युम घालू देते. शोनी काय ते टायगर येते आमच्या तोंडात पण नंतर टायगर येऊन जातं. कॉन्सर्ट आहे स्कूलमध्ये. कॉन्सर्ट आहे डायरेक्ट. नॉट अ कॉम्पिटिशन. ऍडव्हेंचर जंगल नावाचं असं गाणं आहे. ओ चोनी, ओ नो नो नो, प्लीज प्लीज नो नो, खाऊ नको मला. नो चोनी, चोनी खाऊ नको प्लीज. नो 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 चोनी, अंकल का आवडतो. नो 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 चाहूंगे अंकल ला चाहूंगे. खाऊन जाईल, चावून येईल. उद्या माझा कॉन्सर्ट आहे. उद्या माझा कॉन्सर्ट आहे. मी टायगर बनली आहे. मी अशा सगळ्यांना खाऊन येईल. असे करून आमचं गाणं ऍडव्हेंचर पार्क आहे. जंगल जंगल पार्क आहे. ऍडव्हेंचर जंगल. पकडलाय. चलिए बाय बाय बाय, भेटू थोड्या वेळात. चाडू नको आता. हॅलो एव्हरीवन, दिस इज नेक्स्ट डे. 3 वाजून गेले. म्हणजे कालपासूनच आमचा प्लॅन होता की जरा असं राईड करूयात, गाडीवर जाऊन जरा मोठा चक्कर मारून येऊयात, जरा सनसेट वगैरे बघूयात, असा प्लॅन होता सध्या. पण तो अर्धा तासानंतर प्लॅन फिक्स होईल. आमचा ऑलमोस्ट फिक्स झालाय, पण कोण कोण येईल, काय काय येईल ते नंतर समजेल. त्याच्या आधी आपल्याला 2 कामं करायची आहेत. सकाळपासून मी एकही चहा पिला नाहीये. चहा प्यायला जाऊ. आणि दुसरी 2 कामं म्हणजे की हे सगळे इस्त्रीचे कपडे ते द्यायला जायचं आहे. आणि हे जे स्टँड आहे हे दादाने मागवलं, सो हे दादाला द्यायला जायचं आहे. माहिती नाही मला बाहेर गेल्यानंतर काय फील झालं, पण असं वाटलं की घरी येऊन माझा स्वतःचा हाताचा मी चहा प्यायला पाहिजे. सो मी तेच करणार आहे. किती मोठा पचका झाला असेल ना, मी तुम्हाला सांगतो. कुठेतरी 1% मला डाऊट होता, पण असं पण होतं की अरे नाही, असं नाही होऊ शकत. घरी असतं नेहमी दूध. पण आता मी जेव्हा चहा ठेवायला गेलो, दाखवतो तुम्हाला काय झालं. इथं मी भांडच ठेवणार होतो आणि दूध गरम करायला ठेवायचं होतं, पण मी फ्रीज उघडलं आणि इथं बघितलं तर हे एवढंसं दूधच नाही. याच्यात बघितलं तर ते काहीतरी वेगळंच आहे. अबे यार, येऊन गेलो आपण खाली. आणि आता आपण चाललोय प्लॅनानुसार. आम्ही चाललोय जरा लोणावळ्याकडे, त्या साईडला. हायवेने जरा राईड पण होऊन जाईल आणि तिथं सनसेट बघायला पण भेटून जाईल असं वाटतं मला. भेटून जाईल. आता वाजले 5 ऑलमोस्ट 5 वाजणार आहेत. नाही भेटला, कुठून भेटेल माहिती नाही, भेटेल का नाही, पण तिथपर्यंत जाऊ. नाही भेटला तरी तिथं एक चक्कर मारून परत येऊन जाऊ. बरं झालं पेट्रोल पंपला थांबल्या आधीच आम्हाला लक्षात आलं की माझा कॅमेरा हँग झालाय. इथून वरून बंद पण होत नाहीये आणि काहीच होत नाही. असे प्रॉब्लेम येतात. चला पेट्रोल भरू, हे सेट करू आणि मग आपण निघूयात. चलो आता परत आपला कॅमेरा चालू झालाय. नाव ऑल सेट. आता काहीच राहिलेलं नाही. आता फक्त आमचे 2 मित्र आहेत, ते कुठे गायब झाले. त्यांना फोन करून जरा त्यांचं लोकेशन बघावं लागेल आणि एका जागेवर थांबावं लागेल. मी तुम्हाला आता एक गोष्ट एक्सप्लेन करतो. मी या ट्रकच्या बाजूला चालवत होतो ना, मला खूप जास्त भीती वाटत होती. आणि त्यातला हा पुढचा एक ट्रक तुम्हाला माहिती असेल, हिंजेवडी या परिसरातील एक असाच ट्रक. आता जो व्हाईट ट्रक होता ना, तो एक टर्न घ्यायला गेला, एकदम शार्प टर्न असा. आणि बिचारे 2 लेडीज होत्या, स्कूटीवर जात होत्या. पण तो अख्खा ट्रक त्यांच्यावर आला. कधी कोणासोबत काय होईल काहीच सांगता येत नाही. तो बी सेफ. आपल्याला सरळ जायचंय, हायवेने जाणार नाही आपण, बिकॉज हायवेने 2 व्हीलर अलाउच नाही. ओ क्या बात आहे. सायकलिंग वाले, राईड वाले मॅक्झिमम लोक इथे थांबतात या कॉर्नरला, कारण की इथं चहाची सुविधा आहे, खाण्यापिण्याची सुविधा आहे. आमच्या करण अर्जुन दिसत नाही. सायकलिंग वाल्यांचा ग्रुपच एकदम मोठा. टीम सनरायझर्स पुणे टू गेटवे ऑफ इंडिया. अरे मुंबईला चालले ते सायकलिंग करत करत. क्या बात आहे. आणि यांच्या ज्या सायकल आहेत ना, ह्या तुम्हाला नॉर्मल वाटत असेल, पण नॉर्मल अजिबात नाहीये. ही झाली, या समोरच्या झाल्या. इतक्या महागड्या आहेत ना सायकल. किती लोक चालले तिथून? 40 लोक. हो ग्रेट, ऑल द बेस्ट. सांभाळून जा फक्त. ही सायकल कितीची असेल मला एक असं? अच्छा 20-30 हजार. याच्यात असे महागड्या सायकल पण असतात ना, 1 लाख 2 लाख पर्यंत. करेक्ट. ठीक आहे, चला बाय बाय. या क्या बात आहे. मला 1-2 लाखाची अरे ये मेरे करण अर्जुन मिल गए. But if you treat me right, I will be
in this whole world. No, I'm not gonna. इकडं गली क्रिकेट चालू आहे. गली क्रिकेट म्हणजे की आपल्या गली मोहल्ल्याचं बाहेर जसं छोटं ग्राउंड असतं ना, ते हार्श रियालिटी सांगतो. जेव्हा तुम्ही कुठल्याही शहरात जा किंवा आपलं घर सोडून बाहेर गावी जा किंवा कुठेही जा, तर तुमच्या जेवढ्या पण आवडत्या गोष्टीत ना सगळ्या बंद होऊन जातील. जसं क्रिकेट खेळणं असू दे, मित्रांसोबत बाहेर जाणं असू दे किंवा घरच्यांसोबत जास्त वेळ टाईम स्पेंड करणं असू दे, पॉसिबल नाही आहे. मी रिटर्नमध्ये लिहून देतो, जेव्हा तुम्ही तुमचं करिअर घडवायला कुठंही जा, कुठंही म्हणजे देशात राहा, देशाबाहेर जा, पण ज्या दिवशी तुम्ही तुमचं घर सोडतात ना, त्या दिवशी समजून जायचं की आपण इथं फक्त पाहुणे म्हणून येणार आहेत. 2 दिवसासाठी, 4 दिवसासाठी, मॅक्सिमम 8 किंवा 10 दिवस. त्याच्यानंतर आपल्याला परत जावं लागतं. वाव, हा बघा ना, हा पण व्ह्यू एकदम एक नंबर आहे. आता छोटूसा घाट संपला का मग तुम्हाला तो दाखवतो रेल्वेवाला पार्ट. पण मजा येते बाईक राईड करायला, एकदम वेगळी मजा आहे. कारचा वेगळा एक्सपिरियन्स आणि बाईकचा एकदम जगा वेगळा एक्सपिरियन्स आहे. एकदम बेस्ट वे. हा ब्रिज उतरल्यानंतर आय होप ते जे लोकेशन आहे माझं फेवरेट ते दिसायला पाहिजे. हा छोटूसा ब्रिज इथून दिसता, तो काय दिसतोय मला. थांबा तुम्हाला पण दाखवतो मी, तो रेल्वे ट्रॅक दाखवतो. इथं थांबू आपण. इथं हे लोकेशन मला खूप जास्त आवडतं, खूप जास्त. आता इथून ट्रेन आली नाहीये, हे ट्रेन पण आली आहे. क्या बात आहे. हे बघा, थांबा वरती चढतो. उतर चैत्य, उतर रे, उतर लवकर. अरे गेली यार, ट्रेन गेली यार मॅन. शिट. हे बघा, इथं असं चढलो आपण. इथं हे थोडंसं पुढं जातो, बरं इथंच थांबू, जास्त रिस्क नाही घ्यायची. हे बघा, हे रेल्वे ट्रॅक दिसतो, आपले सूर्यबाबा दिसतात आणि असं काहीतरी एकदम बेस्ट लोकेशन आहे. मी वरती चढलो त्याचा आधीच ती ट्रेन चालली गेली. जर ट्रेन अशी गेली असती ना आता, अजून भारी व्ह्यू बघायला भेटला असता आपल्याला. बट ठीक आहे, इथून आपल्याला सरळ जायचं आहे. इथून असं मी गोल फिरतोय, माझा व्हिडिओ काढतोय चैत्या, आणि हा तो हायवे एक नंबर. आता डायरेक्ट आपण लोणावळ्याला पोहोचू, तेव्हा मध्ये कुठेतरी गप्पा मारू. पण आता कंटिन्यू जाऊयात. चैत्याने परफेक्ट शॉट घेतला आहे बघा. ट्रेन आली आणि बरोबर त्याने कॅप्चर केलं आहे ते. लोक काय बिझनेस करतील ना, चालती फिरती बेकरी, ही लिटरली सगळे बेकरीचे प्रोडक्ट आहेत. वा गजब. लोणावळ्यामध्ये पोहोचलो आहे. हे बघा, आपलं टायगर पॉईंट लोणावळ्यापासून अजून ऑलमोस्ट 12 किलोमीटर आहे. पण काहीच गर्दी नाही आहे लिटरली. म्हणजे लोणावळा एकदम असं खाली आहे. ठीक आहे, चांगलं आहे, ट्रॅफिक नाही आहे. आपल्याला एकदम लवकर पोहोचता येईल. आणि लोणावळ्यामध्ये सगळ्यात फेमस गोष्ट म्हणजे की मगनलाल चिक्की, ही आपण जाताना घेऊन जाऊ. A1 चिक्की, मगनलाल चिक्की, सुपर चिक्की, गोल्डन चिक्की. मगनलालचं चिक्कीचं मोठं दुकान आहे. भैया वाचला, बुलेटवाल्याचं काही खरं नव्हतं. आता हे बघा, इथून आता लेफ्ट, भगवान महावीर स्वामी चौक, तिथून लेफ्ट. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जय 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 साई. परफेक्ट टाइमवर पोहोचलो आपण, सनसेट व्हायच्या आधी, ज्यासाठी आपण आलो होतो. हा पॉईंट बघण्यासाठी आपण एवढा लांबून आलो आहेत. पण आहे वर्थ इट आहे. एवढी ट्रॅव्हलिंग करून येणं म्हणजे वाव. टाइम लॅप्सचा जुगाड चालू आहे. फायनली सनसेट झालाय. आपला गोप्रो पण चालू आहे, पण माहिती नाही मला टाइम लॅप्स कसं आहे त्याच्यात. झालं आमचं सनसेट बघून. आता जरा गप्पा मारतो आम्ही. मोबाईल वगैरे सगळं साईडला ठेवून दिली. ऑर्डर देऊन दिली, कांदा भजी, कॉर्न भजी, चहा, बुट्टा, खूप काय ऑर्डर देऊन दिली, मॅगी. एवढं सगळं ऑर्डर आलं का आम्ही खाऊ, आमचा टाइम स्पेंड करू आणि मग इथून निघू. जाताना कुठल्याही प्रकारचा मोठं ब्लॉग करणार नाही, बिकॉज गोप्रोची चार्जिंग फक्त 10% आहे. गोप्रो काढून ठेवून दिला. जाताना आपण जेवायला थांबू आणि 1-2 प्लेसेस आहेत तिथं थांबू आणि मग घरी जाऊ. ऑलराईट, झालं आमचं खाऊन एकदम वाव. इतकं भारी वाटतं ना आता सगळं खाल्ल्यानंतर. हे बघा, अंधार झालं, काहीच दिसणार नाही. आता आम्ही सगळे इथं बसलोय मस्त. इथंच एकदम कॉर्नरला आम्ही चौघं पण. आणि जरा गप्पा मारू, जरा शांततेत बसू, कारण की आत्तापर्यंत शांतता अजिबात नव्हती. आता सगळे लोक जायला लागले आहेत, म्हणून म्हटलं जरा कोपऱ्यावर बसू. आणि मला माहिती आहे पुढच्या 10 ते 15 मिनटात तो येईल, म्हणेल दादा आम्हाला वाइंड अप करायचं आहे, चेअर पण देऊन द्या.
अरे आता पण मारतोय हा, लई डेंजर आहे गायला मारतोय. आत्ता लक्ष गेलं म्हणजे खूप दिवसांनी महिन्यांनी का वर्षांनी का म्हणा पण एवढे सारे स्टार्स एकत्र दिसत आहेत आपल्या एरियामध्ये. तर कधीच मी 2, 3, 4, 5 स्टारचा वरती कधी बघितलं नाही. पण इथं बघा आम्ही तिथून निघून गेलो टायगर पॉईंटचा जो परिसर होता तिथून, बिकॉज त्यांना गेट लावायचा होता आणि सगळ्या गाड्या ते बाहेर काढत होते. तर तिथं पण बघितलं आम्ही काही स्टार, पण माझा फोनमध्ये कॅप्चर नाही झाले. पण आम्ही आता एका ठिकाणी थांबलो होतो. हे तिघं पण दिसतात तुम्हाला स्टार्सचेच फोटो काढतात. आता मला माहिती नाही व्हिडिओमध्ये कितपत येईल आणि नाही येणार वाटतं. ओके असो, मी एखादा फोटो कॅप्चर करेल त्याचा इथं लावून देईल. मला माहिती नाही किती महिने झाले आणि किती वर्ष झाले मी एवढे सगळे स्टार्स एकत्र बघितले होते. माझी रिॲक्शन बघून ते पण म्हणताय की अरे असं कसं होऊ शकतं की तू स्टार्सच नाही बघितले. पण जेन्युनली सांगतो, आपण ज्या सिटीमध्ये राहतो ना एवढं प्रदूषण झालं आहे त्याच्यामुळं एवढे स्टार्सचं बापरे मी इतका खुश झालो एवढं बघून. लहानपणी आपण म्हणजे मी माझ्या घरी जेव्हा होतो ना तेवढे असे जेव्हा टेरेसवर झोपायचो ना वरती बघायचो ते एवढे स्टार दिसायचे. मे बी त्याच्यानंतर मला आज एवढे स्टार दिसलेत. ओ भाई साहब गजब हॅपी झालो आहे मी. मी परत चहा प्यायला थांबलो द किनारा विलेजला. इथं आले काय दादांकडे नक्की या चहा प्यायला. शिव शंभो तंदुरी चाय. हे तर तुमचं द किनारा विलेज करून आहे लोणावळ्यामध्ये. नक्की विजिट करा, एक नंबर प्लेस आहे. इन्हीं चीज़ों से इश्क हमें महादेव बनारस और चाय परफेक्ट कोट. ह्या जे चाय लवर आहेत जे महादेवांचे प्रेमी आहेत खूप जास्त त्यांच्यासाठी. वाव, गाणे पण एवढे भारी लावलेत ना दादाने. पैसा वसूल आहे. बघायला गेलं तर 100 रुपयाला एक चाय हा, पण सगळे पैसे वसूल झाले आपण. 12:15 वाजले आणि आता आपण घरी पोहोचलोय. वाव, काय दिवस होता आजचा. इन्स्टंट प्लॅन झाला, गेलो, मजा आली, खूप जास्त मजा आली. येताना ड्राईव्ह करायला इतकी मजा आली ना, ऍक्च्युअल मध्ये आम्ही खूप जास्त एन्जॉय केलाय. आणि यस, तुम्ही पण असंच तुमचा काही छोटा मोठा प्लॅन जरी होत नसेल ना तरी करा. आपल्या मित्रांना उचला, कुठेही निघून जा गाडी घेऊन, खूप मजा येते. ट्रस्ट मी, निघायच्या आधी किंवा प्लॅन करायच्या आधी खूप जीवावर येते, पण एकदा जर तुम्ही प्लॅन केला आणि गेले ना, आहा, एक जगा वेगळी फिलिंग असते, जगा वेगळ्या मेमरीज बनून जातात आणि काय काय होऊन जाईल रस्त्यामध्ये ते तुम्हाला पण माहिती नसतं. सो यस, करा असे प्लॅन आणि जाऊन येत जा. थोडंसं डोकं पण शांत होतं, जरा इकडचे तिकडचे टेन्शन आहेत ते आपण डिस्कस करून मित्रांसोबत ते पण शांत होतात आणि गप्पा होतात, त्याचं सोल्युशन भेटतं. आणि आपल्या ज्या मनातल्या गोष्टी जेव्हा आपण शेअर करतो ना तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. सो यस, हे आहे सगळा माझा छोटा मोठा एक्सपिरियन्स जे मी सगळं फील करतोय तुम्हा लोकांसोबत. मी असं कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही, तुम्ही माझ्याच फॅमिलीमधले मेंबर आहे असा विचार करून मी सगळं शेअर करून देतो. जे माझ्यासोबत आता जे काही प्रॉब्लेम होत आहेत, जॉबच्या घडामोडी असू द्या, पर्सनल लाईफचा असू द्या, काही असू द्या. सो तुम्हाला पण जर असं काही वाटत असेल तर कमेंट डाऊन बिंदास करून घेत जा. सो यस, या व्हिडिओला आपण इथं संपत. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. एक लाईक करून द्या, कमेंट सोडून द्या आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. राधे राधे. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. One, two.